नमस्कार. कसे काय मजेत ना? सगळेजण मजेत असावे ही देवाचरणी प्रार्थना आहे. तर आज आपण पातळ खरवस कसं करायचं बघूया. एकदम बासुंदीसारखेच असते ते पण. सगळे प्रकारचे खरवस करून घेतो, तर पातळ जास्तीत जास्त कोण करत नाही. जे कोणी करतात त्यांना माहीतच असेल, तर ज्यांना माहीत नाही त्यांनी कशा प्रकारे करायचं बघूया. गाईचं किंवा म्हशीचं वासरू होते ना, त्यावेळेचा दूध आपण घेतो तर 2 दिवसाचा आपण खरवस करून घेतो आणि 3ऱ्या, 4थ्या, 5व्या किंवा 6व्या दिवसाचं जे आपलं दूध येतात त्याच्यापासून आपण पातळ खरवस करून घेऊया. तर मी इकडे 3ऱ्या दिवशीचं दूध घेतले आहे. दूध एक अर्धा लिटर असेल तर आपलं पाकेटचं दूध असू दे किंवा गवळीचं दूध असू दे, ते पण अर्धा लिटर ह्याच्यामध्ये मिक्स करून घ्यायचं. त्या दुधामध्ये 1 चमचाभर गव्हाचं पीठ घालून आपण आंबील कसं करून घेतो तशा प्रकारे करून घ्यायचा. म्हणजे हात न सोडता एकदम अशा प्रकारे ढवळून घ्यायचा. जर आपण हात सोडलो की आपलं दूध घट्ट होईल. आता सगळं फिरवून झाल्यानंतर अशा प्रकारे घट्ट प्रमाणात आले की आपलं खरवस तयार झाले असं समजायचं. गॅस बंद करून घ्यायचा आणि पूर्ण गार होईपर्यंत तसंच ठेवायचं बाहेर. मग नंतर गार झाले की मग त्याच्यामध्ये गूळ घालून घ्यायचा. साखर पण घालू शकतो, पण गुळाचा चव चांगला येतो. गूळ छान त्याच्यामध्ये मिक्स करून घ्या. चवीप्रमाणे कमी जास्त करून घेऊ शकतो. गूळ दुधामध्ये सगळे मिक्स झाले की मग त्याच्यामध्ये वेलदोडा पावडर करून त्याच्यामध्ये घालून घ्यायचा. तर तयार आहे आपलं पातळ खरवस. चवीला खूप छान उत्कृष्ट लागतो आणि आपण हे बासुंदी कसे चपाती बरोबर, पुरी बरोबर खातो तशा प्रकारे आपण कसं पण खाऊ शकतो. पण असेच पण आपण पिऊ शकतो. खूप छान चविष्ट लागतो. आपल्याकडं कधीतरी दूध भेटलं तर नक्की एकदा ट्राय करा आणि रेसिपी कसे वाटले कमेंट करून कळवा. धन्यवाद.